कडे सुरक्षा व्यवस्थेमध्ये लक्षच नाही. कोणीतरी मध्ये गन घेऊन गेलं होतं. त्यावर बोलणार आहात का आपण? का अजूनही आपल्याला असं वाटतं की सुरक्षा रक्षकांवरती आपण बोलू नये? एका व्यक्तीने आपल्या महिला कर्मचाऱ्यावरती हल्ला केला होता, त्यावर बोलणार आहोत का आपण? म्हणून मी वारंवार सांगते की आपल्या पुणे महानगरपालिकेची सुरक्षा यंत्रणा मी बोलतीये मी बोलत असताना आपण कोणी बोलू नये हे अभिप्रेत आहे. लोक आतमध्ये काय आणतायत ते स्कॅन करून आतमध्ये घेतलं जातंय का? कुठला व्यक्ती आपल्याकडे येतोय त्याचा कुठे रेकॉर्ड आहे का? अनेक जण न्यूसन्स फक्त करण्यासाठी व्हिडिओज काढतात, स्वतः कॅमेरा घेऊन अधिकाऱ्यांशी बोलतात आणि मग ते व्हायरल करतात. याच्यावरती कधी कंट्रोल आहे आपला? कितीतरी असे लोक आपल्याकडे येतात ज्यांच्यावरती गुन्हा दाखल आहे, तरी सुद्धा ती लोक आतमध्ये येतात. यावर कुठेही आपला कंट्रोल नाही. मी पुन्हा या व्यासपीठावरनं सांगते आयुक्त साहेब, आपली सुरक्षा यंत्रणा जी आहे ती 1 महिन्यात दुरुस्त झाली पाहिजे. एकही सुरक्षा रक्षक जे आहे त्याची नियुक्ती विदाऊट शिफारस होत नाही. एकही त्याच्यामध्ये प्रतिभा संपन्न गुणवंत व्यक्ती नाही, कारण सगळे ते शिफारसीनुसार येतात. मला तुम्ही फक्त एवढे अधिकार द्या, 100% भरती मी माझ्या पद्धतीने करतो. एक काहीतरी एक ठराविक असते ना की त्याच्या धावण्याची क्षमता किती आहे, किती हाईट आहे, आणि मी त्यांना देतो ट्रेनिंग, आणि विदिन 2 मंथ्स तुम्हाला पोलीस दल सारखे मी सुरक्षा इथे करून देतो. मी धीरजजी घाटेंच्या सोबत आहे. त्यांनी जो अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे, अरे आपल्याला पण विचार करावा लागेल ना शिफारशींचा. हे पुणे महानगरपालिका एक मंदिर आहे. फक्त नशीब इथं दानपेटी नाहीये. दानपेटी असते तर ही सुरक्षा अशी असते, इथं काय झालं असतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मी तुम्हाला 15 नावं देतो. या 15 लोकांच्या जागी कोणाची भरती केली ना ते सभागृहासमोर येऊ द्या. अधिकारी त्यांच्या नातेवाईकांना भरतात याच्यामध्ये, हे कधीतरी सभागृहासमोर येऊ द्या. महापालिकेमध्ये सुरक्षेचे दिंडवडे उडालेत. आजही आंदोलक महानगरपालिकेमध्ये घुसलेत. फक्त महापौरांच्या चेअरपाशीच यायचे शिल्लक आहेत. आता ही 4थं सभागृह, मला असं वाटतं 4थी वेळ आहे. प्रत्येक वेळेस आंदोलक आतमध्ये घुसतात. महानगरपालिकेत चाललंय काय? एक तर महानगरपालिकेच्या सुरक्षा विभागाचं पोस्टमार्टम करा, यंत्रणा सज्ज करा, आणि जर यांना काम करता येत नसेल तर त्यांना अन्न खात्यात पाठवा. प्रत्येक वेळेस चालतं कसं असं? आता 1 तास झाला महानगरपालिकेच्या आतमध्ये आंदोलक घुसलेत. सभागृह चालू आहे. निम्म्या लोकांचे कान बाहेर आहेत की काय चाललंय. घोषणाबाजी होतीये, वर्ण आंदोलक. त्या दिवशी सभागृहामध्ये डिस्टर्बन्स आला. आयुक्त साहेब, आपण या विषयामध्ये काहीतरी कारवाई केली पाहिजे, नाहीतर एक दिवस आंदोलक सभागृहामध्ये आले तर आपल्याला काही नवल वाटायला नको. माननीय महापौर, माननीय धीरज घाटे यांच्या प्रश्नाकडे मी पण लक्ष वेधू इच्छितो. याच्यापूर्वी पण 2दा हा प्रसंग या गॅलरीमध्ये पण घडलेला आहे. आपला जो सुरक्षा रक्षकांचा प्रमुख आहे त्याच्यावर कडक कारवाई करावी ही आमची सभागृहातल्या सर्व सभासदांची विनंती आहे. वारंवार घडत आहे, तरी याची आपण लक्षपूर्वक दखल घ्यावी ही विनंती. मान्य महापौर, केवढा मोठा असंतोष आहे जनतेमध्ये. लोक आपल्या इथे येऊन आंदोलन करायला लागले. त्यामध्ये आपल्या कारभाराबद्दल काहीतरी त्याच्यामध्ये त्रुटी दिसतात. भैया, विषय चुकीचा घेऊ नका. आंदोलन करतात ना लोक. चुकीचा घेऊ नका. आंदोलन करताय. सभासदांनी शांतता राखा. सभासदांनी शांतता राखा. सगळ्या सभासदांनी शांतता राखा. सगळ्या सभासदांनी शांतता राखा. सगळ्या सभासदांनी शांतता राखा. आपण आपल्या नगरसेवकांबद्दल सगळ्या सभासदांनी शांतता राखा. मला इथे सगळ्यांना एक विषय सांगायचा आहे. मला सगळ्यांशी बोलायचं आहे. आपण सगळ्यांनी शांतता राखा. इथं विषय आहे पुणे महानगरपालिकेच्या सुरक्षेचा. हा विषय कोण आंदोलन करतंय, कशा करता करतंय, हा विषय त्यासाठी नाहीये.
विषय महानगरपालिकेच्या इमारतीतल्या सुरक्षेचा आहे. आपण इकडे या बॉडीवर आल्यापासून 4-5 वेळा असे इन्सिडेंट्स झाले जे आता मी तुम्हाला इकडनं सांगते. असं झालेलं आहे की आंदोलनकर्ते आले, त्यांची मागणी जी असेल ती आपण ऐकून घेतली पाहिजे आणि त्यांना न्याय दिला पाहिजे, ही आपली भूमिका आहे. परंतु काही वेळेला असं सुद्धा झालंय की आपले जे कर्मचारी असतात ऑफिसमध्ये बसलेले, तिथे सुद्धा काही प्रसंग घडले. कोण जातं तिथे ह्याच्याकडे आपल्याकडे सुरक्षा व्यवस्थेमध्ये लक्षच नाही. कोणीतरी मध्ये गन घेऊन गेलं होतं, त्यावर बोलणार आहात का आपण? का अजूनही आपल्याला असं वाटतं की सुरक्षा रक्षकांवरती आपण बोलू नये? एका व्यक्तीने आपल्या महिला कर्मचाऱ्यावरती हल्ला केला होता, त्यावर बोलणार आहोत का आपण? म्हणून मी वारंवार सांगते की आपल्या पुणे महानगरपालिकेची सुरक्षा यंत्रणा, मी बोलतीये मी बोलत असताना आपण कोणी बोलू नये हे अभिप्रेत आहे. आपल्या पालिकेची सुरक्षा यंत्रणा ही चांगली असायला पाहिजे. कितीतरी संख्येने आपल्याकडे दारं आहेत जिथनं लोक आतमध्ये येतात. अजूनही आपल्याकडे AI कॅमेराज लावलेले नाहीत. जर काही आपल्याकडे पालिका सभागृहामध्ये असेल किंवा बाहेर इमारतीमध्ये कुठेही काही घडलं तर आपण कसं बघणार आहोत काय नेमकं चाललंय ते? किती वेळा सांगितलं असेल आयुक्त साहेब मी हा विषय आपल्याकडे लोक जेव्हा आतमध्ये येतात, मला सांगा बरं कोणती यंत्रणा आहे आपल्याकडे ज्याच्यामुळे लक्षात येतं की सगळे स्कॅन होऊनच आतमध्ये येत आहेत? लोक आतमध्ये काय आणतायत ते स्कॅन करून आतमध्ये घेतलं जातंय का? कुठला व्यक्ती आपल्याकडे येतोय त्याचा कुठे रेकॉर्ड आहे का? अनेक जण न्यूसन्स फक्त करण्यासाठी व्हिडिओज काढतात, स्वतः कॅमेरा घेऊन अधिकाऱ्यांशी बोलतात आणि मग ते व्हायरल करतात. याच्यावरती कधी कंट्रोल आहे आपला? कितीतरी असे लोक आपल्याकडे येतात ज्यांच्यावरती गुन्हा दाखल आहे, तरी सुद्धा ती लोक आतमध्ये येतात. यावर कुठेही आपला कंट्रोल नाही. मी पुन्हा या व्यासपीठावरनं सांगते आयुक्त साहेब, आपली सुरक्षा यंत्रणा जी आहे ती 1 महिन्यात दुरुस्त झाली पाहिजे आणि सक्षम पाहिजे. आणि आपल्या पालिकेतल्या महिला कर्मचारी सुद्धा सुरक्षित राहायला हवेत आणि सगळेच कर्मचारी सुरक्षित असायला पाहिजे. मध्यंतरी एक अफवा आली होती, आता ती अफवा होती काय होती की आपल्याकडे इथे बॉम्ब ठेवला गेलाय. काय झालं होतं त्यावेळेला? काय शोधू शकलो आपण? तुम्ही विनंती करू नका, तुम्ही आदेश द्या, आजच्या आज तातडीने सुरक्षा अधिकारी बदला. हे असं चालेल कसं? त्याच्याशिवाय कामकाज नाही झालं तरी चालेल. आंदोलन जरूर करावं, लोकशाहीने करावं, अधिकाऱ्यांनी जाऊन बाहेर शिष्टमंडळाला भेटलं पाहिजे, याच्याबद्दल आमचं दुमत नाहीये. पण माननीय महापौर ज्या पद्धतीने गेले 4 महिने महानगरपालिकेमध्ये धुमाकूळ चालू आहे, सुरक्षा यंत्रणा आहे का नाही हाच मुळात प्रश्न आहे. एखादा चांगला सक्षम अधिकारी बसवा, सुरक्षा यंत्रणेचं ऑडिट करा, प्रत्यक्ष कामावर आहेत का, लोक येतात कशी आतमध्ये. आणि माननीय महापौर तुम्ही विनंती करू नका प्रशासनाला, तुम्ही आदेश द्या. आदेशच आहेत, विनंती अजिबातच नाही. एक तर आपल्या महानगरपालिकेत येण्यासाठी जेवढे एंट्रन्स आहेत ते पहिलं कमी करा. कोणी कुठूनही आतमध्ये येते, कोणी कुठूनही बाहेर जाते. गाड्या सुद्धा जिथनं आतमध्ये येतात तिथे सुद्धा आपली सुरक्षा यंत्रणा सज्ज नाही. हे आपल्याला या 1 महिन्यात पूर्ण करून दाखवायचंय. मान्य महापौर, तुमच्या मताशी आम्ही सहमत आहोत. सुरक्षा तुमच्या मताशी आम्ही सहमत आहोत. परंतु याच्यामध्ये यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खासगी सुरक्षा रक्षक जेव्हापासून नेमायला सुरुवात झाली तेव्हापासून हे सगळा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे. इथून मागच्या काळामध्ये अशा प्रकार कधी घडत नव्हते, परंतु आताच्या काळामध्ये आपल्याला वारंवार या गोष्टीला सामोरं जावं लागतंय. मला असं वाटतंय सुरक्षेचा विषय आपला पूर्ण झालेला आहे. आपण PMPML विषयावरती बोलूया. माननीय प्रियंका शेंडगे. झालं का? मी आपल्याला सर्वांना माफी मागतो की जर असं काही झालेलं असेल. एक दोन गोष्टी मला फक्त आपलं ध्यान वेधू इच्छितो. ॲक्च्युली आपला जो काही सुरक्षेचा जो टीम आहे त्याच्यामध्ये लीड आपले सुरक्षा रक्षक किंवा कोणीही व्यक्ती पोलीस दलसारखे ट्रेंड नसतात. नंबर 1. याच्यामध्ये सिनियर माणूस जे आपल्याकडे उपलब्ध आहेत ते सगळे करतात. त्यांच्यावर चांगल्या प्रकारे प्रशिक्षण देण्याची गरज आहे. आणि मला दुसरा माफ करा, एकही सुरक्षा रक्षक जे आहे त्याची नियुक्ती विदाऊट शिफारस होत नाही. एकही त्याच्यामध्ये प्रतिभा संपन्न गुणवंत व्यक्ती नाही, कारण सगळे ते शिफारसीनुसार येतात. मला तुम्ही फक्त एवढे अधिकार द्या, 100% भरती मी माझ्या पतीने करतो. एक काहीतरी एक ठराविक असते ना की
त्याच्या धावण्याची क्षमता किती आहे, किती हाईट आहे, आणि मी त्यांना देतो ट्रेनिंग, आणि विदिन 2 मंथ्स तुम्हाला पोलीस दलासारखे मी सुरक्षा इथे करून देतो. माननीय आयुक्त, तुम्ही साहेब, तुमच्या- आपली कितीतरी एक पदं मिनिट, रिक्त आहेत. तुम्ही तुमच्या कोर्टातला चेंडू आमच्याकडे टाकला. मान्य याचा अर्थ- महापौर, नाही माननीय आपण ही महापौर, पदं भरणार आहोत उत्तर का? जे आहे आयुक्त साहेब, ना, हाच उत्तर आहे त्याचं. आमच्याकडे आपला जो टाकला. प्रश्न आहे त्याचं उत्तर हाच आहे. नाही, असं नाही ना, ही भरती काय आम्ही करतो काय? आपल्याकडे रखवालदाराची पदं रिक्त आहेत. आमचं म्हणणं असं आहे, कायमस्वरूपीची पदं भरणार आहोत. याच्याकडे जबाबदारी आहे. जवळपास 500 रखवालदार रिक्त पद आहेत. आमचं म्हणणं असं आहे की कुंपणाने शेत खाल्लं तर आम्ही बघायचं कुणाकडं. आपल्याकडे पद रिक्त आहेत. आपण शेड्यूल मान्य जागांवरती रखवालदार भरलेले नाही, 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 नाही. तुम्ही एक मिनिट, आता विषय निघाला भैया. मी तुम्हाला सांगतो या सुरक्षा यंत्रणेमध्ये किती भ्रष्टाचार आहे. मग आज याच्यावरती खास सभा घ्या, पीएमपीएलच्या सीओना जाऊ द्या. भ्रष्टाचार कमी मी करू सांगतो ना. तुम्हाला, भ्रष्टाचार कमी करून किती तेच लोक सांगतो आपल्याला. सेवेत आहेत आणि सुरक्षा- प्रत्यक्ष कामात नाहीत. सुरक्षा त्यांचे व्यवस्थेला पगार घेतं कोण हे तसं नाही ना सुद्धा घाटे साहेब, सभागृहाला तसं नाही येऊ द्या. आहे. सुरक्षा तुम्ही व्यवस्थेमध्ये आमच्या भ्रष्टाचार कोर्टात कमी टाकून करू. मी नका. तुमच्या सोबत आहे. मी तुमच्या सोबत आहे. मला भ्रष्टाचार कमी करायची संधी द्या. मान्य तुम्ही महापौर, अधिकार घ्या. मी धीरजजी घाटेंच्या सोबत आहे. त्यांनी जो अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे. अरे आपल्याला पण आपला पण विचार करावा लागेल ना शिफारशींचा. हे पुणे महानगरपालिका एक मंदिर आहे. फक्त नशीब इथं दानपेटी नाहीये. दानपेटी असते तर ही सुरक्षा अशी असते, इथं काय झालं असतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं या पुणे महानगरपालिकेची माननीय सुरक्षा महापौर, झालीच माननीय पाहिजे. महापौर, या माननीय मताशी महापौर, या मला ठिकाणी एक सहमत आहे. मिनिट या विषयावर बोलायचंय. माननीय महापौर, गेले 6 महिन्यामध्ये आपल्या सुरक्षा यंत्रणेमध्ये कामावरती असताना झोप लागली म्हणून निलंबन केलेली मी तुम्हाला 15 नावं देतो. या 15 लोकांच्या जागी कुणाची भरती केली ना, ते सभागृहासमोर येऊ द्या. अधिकारी त्यांच्या नातेवाईकांना भरतात याच्यामध्ये, हे कधीतरी सभागृहासमोर येऊ द्या. या सुरक्षा यंत्रणेत ऑपरेशन झालं पाहिजे. माननीय महापौर, आज सुरक्षेचा विषय निघालाय. माननीय आयुक्त साहेब, तुम्ही आमच्या कोर्टामध्ये चेंडू टाकताय, पण याचं खोलवर जाऊन चौकशी करावी असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतंय. माननीय महापौर, करून दोषी असणारे जे सुरक्षा रक्षक असतील ते जर खासगी असतील तर त्यांचे ठेके रद्द करा आणि संबंधित अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करा. माननीय महापौर, ज्या आयुक्त साहेबांना शिफारशीवरून जे काही- लोकांनी काम केलं अशा लोकांना घरी बसवलंय. ज्यांनी चांगलं काम कोविड काळामध्ये केलं अशा महिलांना आणि त्यांना पण घरी बसवलं. सुरक्षा व्यवस्थेमध्ये आपण जर प्रशासनाला काम करू दिले तर पुढे तक्रार येणार नाही, एवढी ग्वाही देतो. पण याचा अर्थ की सभासदांचा हस्तक्षेप आहे असे त्याच्यामध्ये. हा, आयुक्त साहेबांचं असं आणि त्याच्यामध्ये त्यांना पूर्ण शिफारशी देऊ नका, त्यांना करू द्या त्यांच्या मनाप्रमाणे. सभागृहाचा हस्तक्षेप आहे. माननीय सभासदांना विनंती आहे, आपण सगळ्यांनी शांतता राखा. माननीय आयुक्त साहेब, आपण मगाशी म्हणाला आयुक्त साहेबांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे. याच्या सगळ्या सभासदांना विनंती आहे. माननीय आयुक्त साहेब, महापौर, मान्य महापौर, माननीय आयुक्त साहेब, आपण सगळ्या सभासदांना विनंती आहे, शांतता राखा. हा विषय आपल्याला इथे कन्क्लूड करायचा. मगाशी आयुक्त साहेब असं म्हणाले की सभासद शिफारस करतात त्या व्यक्तीला इथे कामावर घेतलं जातं, परंतु ते सगळे पुण्याची लोक असतात आणि त्यांना रोजगार मिळावा म्हणून नेते मंडळी आपल्याला शिफारस करतात. ती पुण्याची लोक आहेत, ती पुण्याची मुलं आहेत आणि त्यांना रोजगार मिळायला हवा या इथं बसलेल्या प्रत्येक पॉलिटिकल लीडरला वाटत असतं. त्यामुळे ते चुकीचं आहे असं वाटत नाही. दुसरा विषय असा की आपण जर त्यांना कामावर घेत असू तर त्यांना ट्रेनिंग दिलं पाहिजे. हा भाग त्यात का नाहीये? 1-2 महिन्याचं ट्रेनिंग द्या ना तुम्ही त्यांना. आपण PMPML परत सुरू करूयात. मान्य महापौर, तुम्ही सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे. सन्मान्य सभासदाच्या शिफारशीनुसार जर कर्मचारी घेतले तर घ्या. नाही 2 मिनिटं आम्हाला बोलू द्या ना. 1 मिनिट बोलू द्या. जोपर्यंत एखाद्या फक्त बोलू देतो, एक कबूल पण करा. अहो बाबा, चेअरमन बोलू देतो, एक कबूल पण करा. अरे चेअरमन पण केलं ना. तुला कुठं माग कमी केलंय काय? हे सभागृहात मीच होतो ना मतदान करायला तुला.
तर मान्य महापौर आयुक्तांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे. महापौर, तुम्ही कर्मचारी मान्य महापौर, शिफारशीने घ्या, माझी हरकत आहे पण ते आमच्या- काम मान्य करतात महापौर. का नाही करतात ह्यो सगळा अंकुश आपल्या प्रशासनाचा त्यांच्यावर पाहिजे. काम नाही केलं तर कमी करून टाका.